हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सो आता सकाळचे वाजलेत 6 आणि बघा पाऊस चालू आहे. आणि आता मी रुजयचा टिफिन बनवायला घेते. तर चला. सो आज रुजयला टिफिनला मी दिले बीटरूटचे पराठे. रुजय गेला स्कूलला आणि मी आता झुंबा क्लास जॉईन केला आहे. आजपासून आज फर्स्टच डे होता. सो मी आत्ताच वर्कआउट करून आली आहे. म्हणजे फ्रेश तर वाटतंय, पण आज त्यांनी लोअर बॉडी घेतली ती, त्यामुळे आय एम शुअर की आज माझ्या पायांची फुल वाट लागणार आहे. येस, कारण थोडं वजन वाढलं आहे. सो आय थॉट चला काहीतरी वेट लॉससाठी काहीतरी करूया. सो आज फर्स्टच डे होता. सो लेट्स सी काय होतंय. आता मी इथे थांबली. ॲक्च्युली इथे छान फ्रेश भाजीपाला दिसला आहे मला, तर म्हटलं चला जाताना मस्त भाजी घेऊन जाते आता. सो गिलके घेतले. एवढी काही खास भाजी नव्हती जास्त, सो फक्त गिलकेच घेतले आजच्या पुरतं. चला आता घरी जाऊया. सो मी मस्त आता फ्रेश झाली आहे आणि दिवाबत्ती केली आहे, पूजा केली आहे. सो एकदम छान फ्रेश वाटतंय आज वर्कआउट केल्यामुळे. पण इतकी जाम भूक लागली आहे. सो देवपूजा झाली, चला आता पेट पूजा करूया. सो मस्तपैकी आता गरम गरम पराठे बनवले मी, बीटचे पराठे. जे रुजयला टिफिनला दिलं होतं तोच ॲक्च्युली आमचा नंतर ब्रेकफास्ट असतो. सो मस्तपैकी आता ब्रेकफास्ट करते मी. खूप भूक लागली आहे आणि मस्त गरम गरम त्याच्याबरोबर आहे चहा. ओके. सो आता फायनली घरातले सगळे कामं आवरून झालेली आहे. आता मी ऑफिसला लॉग इन करणार आहे, ऑफिस जॉईन करणार आहे. सो इट्स ऑफिस टाईम नाव. तुम्ही बघू शकताय मस्त व्यवस्थित आवडलेलं आहे. बाय, ऑफिस टाईम नाव. आता वाजले 1 आणि माझा बनी आला आहे शाळेतून. येरीच रुजय. हाय बनी. मग कसा होता आजचा डे? नाही माहित. आणि इथे रुजय फ्रेश झाला आहे आणि त्याची आल्या आल्या मस्ती चालू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट खातोय. ॲक्च्युली तो लगेच टिफिन खाऊन येतो शाळेतनं, त्यामुळे त्याला लगेच भूक लागलेली नसते. सो ही वॉन्ट समथिंग स्नॅक. सो मी त्याला ड्रॅगन फ्रूट दिलंय कट करून. फ्रूट ओके, फ्रूट. आणि अलेक्सा सोबत काय मस्ती चालली आहे तुझी? अलेक्साचं घर कुठे? मग तू गो होम का म्हणतोय त्याला? आता बाहेर आहे, घरातच आहे ना आपल्या. सो अशी रुजयची शाळेतनं आल्यावरती मस्ती चालू असते. हळू लागेल रुजय. ओके, सो एन्जॉय युअर फ्रूट्स. ड्रॅगन फ्रूटनी टंग रेड झाली का? सो रुजय, तू खाता खाता TV बघ. मी माझं ऑफिस कंटिन्यू करते. ओके, नंतर आपण जेवायला बसू सोबत. बाय. सो आता 1:30 वाजलेले आहेत आणि आता मला खूप भूक लागली आहे. तो चला लंच ब्रेक घेऊया आता. आज मी बनवलं आहे वरण भात, गिलक्याची भाजी आणि पोळी. सो पहिले रुजयला देऊया. रुजय, काय बनी? काय ते? पेपर? हां, पेपर फटाका. ओके, पेपर फटाका. सो ठीक आहे, चल लंच करून घे तुझं. ओके, जेवून घे पटापट. ओके. सो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि माझं ऑफिस झालं आहे आणि मस्त दिवाबत्ती पण झालेली आहे, संध्याकाळची पूजा झालेली आहे आणि रुजय गेला आहे खेळायला. मला वाटलं खाली गेला आहे खेळायला, पण ह्या पावसामुळे मुलांना खाली खेळता पण येत नाही आहे सध्या. सगळीकडे चिखल आणि डास पण खूप झालेत.
तो त्याच्या फ्रेंडच्या घरी गेलाय खेळायला. आज दिवसभर पाऊस चालू होता आणि आता थोडासा उघडलाय. इतका प्रॉब्लेम होतोय ना, कपडे सुकत नाहीये, ते कपडेच कपडे झालेत गेलेले. सो इथे रुजय मस्त खेळून आलाय, दमलाय आणि आज चक्क न बोलवता घरी आलाय वेळेत. कस काय रुजय? मन करत होतं लवकर घरी यायचं. चक्क म्हणजे रोज मी त्याला इतकं बोलवत असते, इतकी हाका मारत असते, पण हो आलोच, 5 मिनिटातच आलो, 2 मिनिटातच आलो, पण आज मी एकही आवाज दिला नाही. आणि आज चक्क रुजय एकदम वेळेवरती घरात आलेला आहे. चांगलाच दमलेला दिसतोय. लगेच जेवायला बसला आहे आणि आज त्याने काहीच अभ्यास केलेला नाही आहे, कारण आज तो दिवसभर झोपला होता. सो आता जेवण, मग झोपला होतास ना तू, तर आता येस तुला पोळी देते मी. येस ओके, येस येस, दमलाय, चांगलीच भूक लागली आहे. सो जेवण झाल्यानंतर अभ्यासाला बसायचंय रुजय. येस, कारण आता त्यांचा युनिट टेस्टचा टाइम टेबल पण आलाय. एक्झाम म्हटलं की कसं ना, आपल्यालाच टेन्शन असतं. मुलांना काय अभ्यास केला नाही केला काही वाटत नाही, पण आपल्यालाच मदर्सलाच खूप टेन्शन असतं, कारण ती एक आपलीच एक्झाम असते. सो आता आजच टाइम टेबल आलेला आहे. सो रुजयचं जेवण झाल्यावर आम्ही मस्तपैकी अभ्यासाला बसणार आहे. हो ना रुजय? सो आता आम्ही बसलोय अभ्यासाला म्हणजे मी आता रुजयचा अभ्यास घेतेय, आम्हीच अभ्यास करतोय, म्हणजे मी पण अभ्यासच करतेय. हो ना रुजय? सो आजसाठी एवढंच आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.